आता बातमी डोंबिवलीमधनं आहे। मुलगा मागास जातीचा आहे म्हणून डोंबिवलीत एक लग्न मोडलंय। पण हे लग्न कसं मोडलं त्यासाठी मुलीच्या कुटुंबियांनी काय केलं हे ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल। संबंधित तरुणीचे गेल्या 8 वर्षांपासून प्रेमसंबंध होते। आपल्या नात्याबद्दल त्यांनी कुटुंबियांना सांगितलं, पण मुलगा मागास जातीचा असल्यानं कुटुंबियांनी विरोध केला आणि मुलीला बेदम मारहाण केली। त्यानंतर तरुण आणि तरुणीने कोर्ट मॅरेज केलं। कुटुंबियांनी त्यांची समजूत काढली आणि समाजात बदनामी नको म्हणून लग्न लावून देण्याचं आश्वासन दिलं। लग्नाची तयारी सुरू झाली। तरुणाने लाखो रुपये भरून हॉल बुक केला, पण ऐन हळदीच्या दिवशी मुलीला घेऊन कुटुंबीय पसार झाले। 21 मे रोजी त्या दोघांची हळद होती। तयारी सुरू असताना तरुणाने मुलीला मेसेज केला, काहीही उत्तर आलं नाही। त्यामुळे तरुणाला संशय आला आणि तो थेट पोलिसांना घेऊन तरुणीच्या घरी पोहोचला। तेव्हा घराला कुलूप होतं आणि सगळे कुटुंबीय फरार झाल्याची बाब त्याच्या लक्षात आली। आपली पत्नी गायब असून तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असेल तर मुलीचे वडील आणि मामा जबाबदार असतील अशी तक्रार मुलाने पोलिसात केली आहे। सध्या पोलीस संबंधित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांचा शोध घेत आहेत। माझं लग्न त्याच्या मामाने तारीख काढलेली 24 तारखेला लग्न होतं, 24 मे 2026 रोजी, रविवारी रोजी। तर तिच्या मामांनी तिला काल रात्रीच म्हणजे 21 तारखेला रात्री 12:30 ते 1-1:30च्या सुमारास तिला तिथून घरातनं ते लोक जबरदस्ती घराबाहेर घेऊन गेले। आता ते कुठे घेऊन गेलेले आहेत त्याबद्दल काहीच मला कल्पना नाही आहे। आणि तिचे आई, तिचे वडील, तिचे मामा, तिच्या मामाचे सासरे आणि तिचे मावशी जे आहेत त्यांच्या सगळ्यांचा मोबाईल बंद आहेत, कोणाचाही मोबाईल लागत नाही आहे। ते पण आम्ही तक्रार मानपाडामध्ये पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे। मिसिंगची तक्रार तिथे नोंद झालेली आहे। दिनांक 22 मे 2026 रोजी एक तक्रार नोंद केलेली आहे। त्यांची पत्नी सौ शिवानी संतोष किंगरे वय 22 वर्ष या 21 तारखेला रात्री 10 वाजेपासून त्या मिसिंग झाल्याचं त्यांनी या ठिकाणी तक्रार दिलेली आहे आणि त्यांच्या मिसिंगचा आम्ही शोध घेत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।